मुंबई महापालिकेमध्ये आज सुद्धा जे कंत्राटदार आहेत ते नेक्सस घेऊन कशा पद्धतीने कंत्राट मिळवतात जे ताजे उदाहरण म्हणजे परिमंडळ 5 आणि परिमंडळ 6 इथे जे आपले रस्त्याकडचे जे नाले होते किंवा जे वेगवेगळे छोटे छोटे नाले आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी 2 वर्षासाठी महानगरपालिकेने निविदा जारी केली। विशेष म्हणजे ES 489 या परिमंडळ 5 मध्ये ज्या 5 कंपन्यांनी भाग घेतला त्यापैकी 2 कंपन्या ह्या अपात्र ठरल्या आणि त्या 2 कंपन्या ज्या अपात्र ठरल्या होत्या त्या ES 490 या निविदेमध्ये पात्र ठरल्या। खरं पाहिलं तर स्वस्तिक आणि हर्षिल नावाच्या ज्या 2 कंपन्या पात्र ठरल्या आहेत त्यांच्या जो व्यावसायिक त्यांनी जे कागदपत्रे जमा केली आहेत ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। अन्यथा एकीकडे अपात्र दुसरीकडे पात्र कशी ठरतील या बाबतीमध्ये महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की याची चौकशी करून कारवाई करावी। आमच्या पत्रानंतर स्वस्तिक आणि हर्षिल यांनी जे -60% मध्ये काम करत होतं त्यांनी निगोशिएशन करून त्याला -13 केलं आणि दुसरीकडे -18 मध्ये काम होते। खरं पाहतं अशा कामाची गुणवत्ता कशी राखणार ते काम पूर्ण होईल का ही सर्वात मोठी शंका निर्माण होते। आमची आयुक्तांकडे एवढीच मागणी आहे की चौकशी करावी आणि या निविदा रद्द करत पुनश्च चांगल्या पद्धतीने निविदा काढण्यात याव्या।